नमस्कार, मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे दिवसभरामध्ये त्यांना काही ना काही खायला हवंच असतं. अशावेळी आपण बाहेरचे पदार्थ देणं टाळतो. म्हणूनच लहान मुलांना आवडणारा फ्रूट केक घरी अवेलेबल असलेल्या साहित्यातून अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. ह्यासाठी आपण ना अंड्याचा वापर केला आहे ना कंडेन्स मिल्क वापरला आहे, तरी देखील एकदम बेकरी स्टाईल सॉफ्ट स्पॉन्जी असा हा फ्रूट केक बनून तयार झालेला आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन सुरुवात करूया. तर इथं मी गोडसर दही घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे दह्याचा वापर केलेला आहे. तर याला मी एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलं. त्याच्यामध्येच अर्धी वाटी उकळून गार केलेलं दूध घातलं आणि आता हे दही आणि दूध छान फेटून घ्यायचं, म्हणजे दह्यातल्या पूर्ण गुठळ्या मोडल्या जातात. त्यानंतर याच्यामध्ये 3 चमचे गोड तेल घातलेलं आहे. तुम्ही कोणतंही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तेल वापरू शकता. शक्यतो त्याला फ्लेवर नसलेलं वापरा. मी इथं जेमिनीचं तेल वापरलेलं आहे. तर हे सगळं मिक्स करून झालं की इथं अर्धी वाटी साखरेची पिठी साखर करून घेतलेली थोडी थोडी मिक्स करत राहायचं आणि ह्याच्या देखील घुटळ्या न होऊ देता त्याला छान फेटून घ्यायचं आहे. साखर घालताना थोडी मिक्स करत करत अशी घालायची आहे. तर हे सगळं व्यवस्थित छान फेटून घ्यायचं. ह्याचं असं दाटसर मिश्रण तयार होतं. तर साखरेच्या देखील पूर्णपणे घुटळ्या आता मोडून घेतलेल्या आहेत. आता आपण क्रमाक्रमाने बाकीचे जिन्नस देखील घालणार आहोत. सगळ्यात आधी इथं मी 1/4 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये घातला. त्यानंतर पाव वाटी मिल्क पावडर, 2 चमचे कस्टर्ड पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे तर महत्त्वाचेच आहेत, पण मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर ह्याच्यातलं जर तुमच्याकडे काही अवेलेबल नसेल तर स्किप केलात तरी देखील चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बॅटर बनवताना आपण हे सगळे जिन्नस मिक्स केल्यानंतर एकाच डायरेक्शननं बॅटर बनवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये हवा जास्त भरली जात नाही. आता हे सगळं दूध दह्याचं जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये मिक्स करून झालं की गरजेनुसार पाणी घालून ह्याचं असं दाटसर बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथं मला एकूण अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. तर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त थिकही ठेवायचं नाही. फक्त ह्याच्यातल्या घुटळ्या पूर्णपणे मोडून घेतल्या पाहिजेत आणि ह्याला छान असा दाटसरपणा आला पाहिजे. तर आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत. तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या फ्लेवरचा केक हवा असेल तर तुम्ही पायनॅपल फ्लेवर किंवा मँगो फ्लेवरचा इसेन्स वापरला तरी देखील चालेल. त्याचबरोबर येलो फूड कलरचे 3-4 ड्रॉप इथं मी टाकलेले आहेत. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. पूर्ण बॅटर येल्लो झालेलं आहे. आता आपल्या केकमधलं ट्विस्ट म्हणजे चिमूटभर मीठ या बॅटरमध्ये घालायचं आणि मिक्स करायचं. ह्याच्यामुळे एकदम बेकरी स्टाईल स्ट्रक्चर येतं केकला आणि चव देखील अप्रतिम अशी होते. आता आपण हे जे टूटी फ्रुटी घालणार आहोत त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा मैदा मिक्स करायचा आणि मग ही टूटी फ्रुटी ह्या बॅटरमध्ये घालायची. ह्याचं कारण टूटी फ्रुटी जर आपण अशीच घातली तर ती सगळी तळाशी बसते, पण त्याच्यात जर मैदा थोडासा मिक्स केला तर ती पूर्ण केकमध्ये मिक्स होते. आता आपलं हे केकचं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता याला आपण केक टीनमध्ये ट्रान्सफर करूया. इथं मी केक टीनऐवजी कुकरचा डबा वापरलेला आहे. सगळ्यांच्याकडेच केक टीन असतो असं नाही, तर तुम्ही कुकरचा डबा देखील वापरलात तरी देखील चालेल. तर ह्या डब्याला मी तळाशी तेल लावून घेतलं आहे. त्याच्यावरती थोडासा मैदा डस्ट केला आहे. याऐवजी तुम्ही बटर पेपर वापरलात तर वेल अँड गुड, पण जर बटर पेपर नसेल तर तुम्ही ही छोटीशी ट्रिक वापरू शकता. आता ह्या डब्यामध्ये सगळं बॅटर मी ओतून घेतलेलं आहे. त्याला 1-2-3 वेळा असं टॅप करायचं, म्हणजे त्याच्यातली एअर असेल तर ती निघून जाते. त्यानंतर डेकोरेशनसाठी म्हणून वरून देखील थोडी टूटी फ्रुटी टाकलेली आहे. आता आपण याला ओव्हनमध्ये बेक करणार आहोत. तर इथं मी 180 डिग्री सेल्सिअसवरती ओव्हन 5 मिनटं प्रीहीट करून घेतला आहे. त्याच्यामध्ये हा केक टीन ठेवायचा आणि कमीत कमी 35 मिनटांसाठी आपण याला बेक करून घ्यायचा आहे. 35 मिनटानंतर जेव्हा आपला केक तयार झाला तर आता हा केक पूर्णपणे शिजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक नाईफ याच्यामध्ये असा टोचून बघायचा.
हा क्लिअर निघाला याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झालेला आहे. तर आता हा टीन खूप गरम असताना अजिबात आपण ह्याला काढायचं नाही. पूर्ण गार झाल्यानंतर कडेनं आधी केक थोडासा लूज करून घ्यायचा, त्यानंतर एका ताटावरती आपण हा केक काढून घ्यायचा आहे. गार झाल्यानंतर अगदी सहज केक डिमोल्ट होतो. तर आपला केक देखील छान डिमोल्ट झालेला आहे आणि इथं बघू शकता एकदम स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे. दिसतो की नाही एकदम बेकरी स्टाईल. तर आता आपला केक खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे केक बनवा आणि तुमच्या मुलांना देखील खायला द्या. सगळ्यांना नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.